मुंबईकरांना आता रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे, कारण रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात 3 रुपयांची वाढ होऊ शकते। ऑक्टोबर 2022 पासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आलेली नाही, पण इंधन आणि सीएनजीचे दर सतत वाढतायत, त्यामुळे भाडेवाढ व्हावी अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी केली होती। खटुआ समितीच्या शिफारशीनुसार रिक्षा आणि टॅक्सीमध्ये भाडेवाढ व्हायला हवी असा अहवाल रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी परिवहन विभागाला दिला होता। त्यात रिक्षाचं भाडं हे 3 रुपये आणि टॅक्सीचं भाडं हे 4 रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता। त्यावरती परिवहन विभागानेही आता विचार केलाय। अर्थात हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही, पण या आठवड्यातच यावरती निर्णय घेतला जाऊ शकतो असं बोललं जातंय। तसं झालं तर रिक्षाचं किमान भाडं हे 23 रुपयांवरून 26 रुपये आणि टॅक्सीचं किमान भाडं हे 28 रुपयांवरून 31 रुपये इतकं होईल। रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढी संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा।